अबे लंगड्या, तिथं कुठं मध्ये राहायचं ते जाऊ दे ना तिकडे कॅलन मध्ये खाऊ दे ना का तू रस्त्यातच उभं राहायला आले का बाहेर नाही. बहीण मी मंग्याच्या मागे बकऱ्याकडे सोबती बी नाही आणि ऐकून बी घ्या. आता मला का बकऱ्या चारता येते का? शिकासाठी आलो मी. मंग्या इकडे ये, समोर समोर आहे बकरी बाहेर धावत आहे ती एक समोर समोर. अबे तर मग तिच्या समोर जाऊन उभं राहायचं. बाई तुला कवा शिकायचं अबे तू लंगड्या नुसतंच बकरी 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 म्हणते. घेतलाय तरी तू का चाराचा हो का तुला? चारताच नाही देशील कोणाच्या पराठ्या चारून. अरे म्हणूनच तर शिकायसाठी आलो बाबा तुया माग. पाहिजे बकरी पाहत ना मी तुले पलटते का नाही तू? तर पाहिला आपल्या आवाजावर बकऱ्या पलटते म्हणलं आवाजावर. हो म्हणजे मानलं पाहिजे का तुले? अबे एक्सपिरियन्स आहे ना बे तुले तुले त्या बापाजवळ. आपला आवाज ऐकला ना बकऱ्या तरी पलटून जातील का? अबे तुमचा बाप आला का नाही? शांताराम काका आला का नाही? कोण्या मातीत बे त्या दिवशी बहीण मी शांताबाई मागा लागली बोकांडीत बसली दारू पिऊन आला तर बाहेरच अंगणामध्ये झोपू घातलं. तेव्हापासून जे गायब झाला तर अजून याचा पत्ताच नाही. काल बी बकऱ्या मीच चारलो, आज बी मीच चारलो. साला माझी जिंदगी से बकऱ्या मागत जायची. ते आरची जायची मला सोडून आणि शाळाही जायची सोडून. यार माझ्या नशीबच बाय खराब आहे लंगड्या. यार का करावं काही समजत नाही. बापाले मारू का रे गोटा फेकून एका दिवशी? बाप लंगड्या पेनारवाला कसं माहित आहे का? तसं झापा लागतील का? आता तू मोठं झाल्यावर पग नाही पेटले का? काय मला विचारून घे, कारण तू मोठा झाला ना मग झडपते म्हणते, नाही जमत म्हणते. अबे माहिती आत्ताच इच्छा होते असा झोडपू वाटते यार. पण काय यार मायकडे पाहतो ना शांताबाई कडे पाहिलं तर मला क्यू येते म्हणून जाऊ दे म्हणतो. पाहते पाहत आहो ना मी. बहीण माझी घुसते का तिकडे? आता कालपासून बाबाचा पताच ना. आता कुठे गेलं आणि कुठं नाही. आता इकडून बकऱ्या सोडून दिलं तिकडे घरी नेऊन बांधलं का झालं. बापाले पाहायला लावते आता शांताबाई. अरे 1.5 दिवस झाले. आता काल सकाळी गेला ना बस अजून 8 दिवस झाला. आता का माहीत आता संध्याकाळपर्यंत आला तर बरं आहे, नाही तर बस मग पाहायला जावं लागते मग तिकडे. जाऊ दे चाल मग. बकऱ्या जगल्या असेल तर जाऊ घराकडे. निघू बे लंगडे आता चारत 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 निघू आता. ठीक आहे चाल मग. असं वाटतं बाई फालतू बोललो माणसाला. नाही बोललो असतो तर परवडलो असतो. पण आता का करते बोलायला लागते. दारू पिऊन आल्यावर चुपचाप बी बसू नाही वाटत. आता हा माणूस काल सकाळपासून गायब झाला अजून याचा पत्ताच नाही बाप्पा. आता पस्तावा येता बहीण मामी. उपाशी तापाशी माणूस कुठं आहे ना कुठं नाही काय माहिती देवा. फालतू बोललो एवढं. जाऊ बेऊ काढीन हे करीन ते करीन. अरे जाऊ दे पिऊ द्या लागत होतं. आता पस्तावा येत आहे. मग तर मंग्या आला नाही अजून बकऱ्याकडून. कसं तिला पाहिले तरी पाठवा लागेल. आलो बापू माय पाकरू. मंग्या ये लवकर. आला बकऱ्या चारू बापू? हो आलो बहीण माय. मी थकून गेलो बहीण. 2 दिवस झाले बकऱ्याकडे. पण आता बाप तर बाप कवा येते का बहीण मायचं तर. तेच म्हणलं बापू मला कसं तरी वाटत आहे रे. आता एवढं बोललो तर जा ना कुठेतरी पाहिले. कुठे असेल कोणाच्या घरी नाही तर तिकडे ऑटो पॉईंट बस स्टँड फिरून कुठे नाही कुठं असं झोपून झापून. अहो माय माझे आत्ता आलो. थोडं खाऊ दे पिऊ दे. तुला काही आहे का नाही माय काळजी? कमाला बापा. हा नाही म्हणता रे मग या जा ये करून ठेवलं स्वयंपाक खा आणि जा लवकर त्या बापाले पाहिले. जात नव्हतो पण कसं मले का नाही बकऱ्याकडे जाऊ येत आहे त्रास म्हणून का नाही मी जात आहो. नाही तर कसाच जात नव्हतो. जाऊ दे बापू उपाशी तापाशी असेल कुठं आहे कुठं नाही कुठं अंग टाकून आहे कुठं लोडत आहे का पिऊन आहे काही माहित नाही म्हणून म्हणतो पाहिले जा. पिऊन असेल नाही आपण हातही नाही लावतो उलट मारतो एक लात चालला येतो. माया दिमागात सरकू नाही पहिलंच. हा तू जास्त लाडावून ठेवली म्हणून का नाही एवढं माजून गेला बरोबर. नाही तर तू बरोबर लिमिटमध्ये ठेवली असती ना पैसे दिली नसती ना एवढा प्याचा शोक बी लागला नसता. तूच तशी आहे ना. आता काय म्हणते तूच जा म्हणते पाहिले. जाऊ दे ना मरू दे ना. नाही जात मी जाऊ दे मग. हे पोट तर पोट असं फणफणी आहे ना लवकरच नाकावरच राग राहते का? अरे बापा बाप होती या जा पाहिले जा तू चुपचाप जाऊन काम कर ना जा लवकर. जाऊ दे जास लागेल बहीण मी. आता का सुधनिकाचं मध्ये असेल पैसे कोण देणार आहे? पाजणारे कोणी भेटलं नसेल तर जाऊ दे. जाऊन शाव गण्याला घ्या सोबतीन चाललं जाऊ. ठीक आहे जातो जेवण खाऊन करून गण्याला सोबती घेतो जातो पाहिले तिकडे ऑटो पॉईंट बस स्टँड फिरून येतो. जर कोणाच्या घरी असेल तर मग ते नाही माहीत मला. मग मी नाही फिरत बसत. बरं गावात कोणाच्या घरी असेल तर मीच जातो बोलवाले. झालं नको जाऊ तू नको घेऊ तारास आराम कर घरी. हा ठीक आहे दे मग आता मला जेवायला दे. ये मग घरात ये. आता हे पोट्ट कुठं गेला का? बहीण आम्ही लवकर खाईन ना जाईन बापाले पाहिले म्हणलं तर ताट करून ठेवायला लावून कुठे गेला का? मग ये मग या. का झालं व नड्डा फाडाले का हातपाय बी नाही धुऊ का? बहीण माया मी ते बकऱ्याच्या केसाचा बुऱ्याचा कसा वास येते माहित नाही का? बरं धू बहीणचं फणफण्या वानाचं पोट्ट फणफण करत राहते बहीण. खायची भाजी आहे व फिकी डाळ आहे बापू. तिकट नाही घरी म्हणून आणि लेकरं असल्यासारखंच फिकी डाळ खाऊ घालते. आपल्याला तिकटाशिवाय जमत नाही.
जा कोणाच तरी घरून टिकटाचं वरण आण. दिन बापू आता काय ते दुसऱ्याच्या घरी जायला लावते. 10 रुपये देतो, जा लागेल तिकडे ऑटो पायट कर, नाश्ता करून घे आणि खाऊन घे चुपचाप. शांताबाई आजवरी बापाची काळजी नाही आली. एवढी बोलली काल उतारा काढतो, फळा काढतो, हे काढतो, तवा ना आली दया. आणि आता सटकला तर म्हणते जा पाहिले ते बिन एवढ्या घाईनं सुखानं बसूही नाही देत, खाऊही नाही देत. बहीण माय मी मले बस ना, खाले लवकर, खा ना, जा लवकर पाहिले. अरे बसताव ना शांताबाई, का तू खा बापू लवकर लवकर ना, जा पाहिले. हा अरे खाऊ तर दे माय माझे, का राहू देऊ का जाऊ असाच. बरं खा काय नाही म्हणत, खा आरामशीर खा. म्हणा त्या पोट्ट्याला काळजीच नाही काय बापाची. मायचं तर काही म्हणाली नाही तर मग पोट्ट्याले नाकावर माचीच सैन नाही करून घेत. त्याला सुखानं बहीण मामी जेवल्यावर बहीण मामी झोपतो म्हणलं तर सुखानं झोपूही नाही ते. शांताबाई चाललं बापाले पाच. असा राग येते ना, शांताराम तू भेट रे बाबा माया ताळाच्या, माझ्या जो गोटा सापडतो त्या पायावर. बरं झालं लंगडे भेटलं. ए लंगड्या गण्या, मंग्याचा आवाज येतो. आज लवकर आला नाही मंग्या. इकडे आता म्हणत असेल चल आमच्या बापाला पाहायला. बहीण माय ह्या बहीण मित्र होता, मित्र आता भेटला बहीण मायचा. नुसतं गर्र फिरवत राहायचे. चल मग चल बे मंग्या, तिकडून खाली येत आहे. खल्या भाऊ येत आहे, खल्या भाऊ. का त्याला विचारू का बे? अबे विचारच लागते सगळ्यांले. बियाडा आहे का तू मंग्या? कोणाच्या नजरेत आला असेल ना लेका. तू का CID पाहत नाही वाटते. बरं चाल. खल्या भाऊ कुठून येत आहे? अबे कुठून येणार आहे? वावरातून येत आहो. बरं वावरातून येत आहे का? वावरानं दिसला का आमचा बाप शांताराम? तुझ्या बाप का वावरात जायला लागला बे? एकही दिवस कोणाच्या वावरात दिसत नाही कामाला जातानी. मिस्त्री कामावर चाल म्हणलं तर नाही आला माझ्या संग. पिऊन पडून असेल कुठे, मला काय माहित, मला नाही दिसला. बहीण मी आगावच बोलते रे लेकाचा. खलीराम खलीदास. हा बरं खल्या भाऊ, ठीक आहे. जा मग जा. पाहायला निघलो होतो मी आमच्या बापाले, कालपासून पताच नाही आहे. असं कुठेतरी दारूभट्टीकडे जाणं. पहिलं दारूभट्टीकडे जायचं तर गावामध्ये काय फिरत आहे? बाबा लंगड्या खला भाऊ म्हणते ते खरं आहे. पहिला आपण दारू भट्टीकडेच जाऊ का, पहिला पाहू, मग कसं गावात फिरता येते का, कोणाला विचारता येते. ठीक आहे चल मग दारूभट्टीकडे चल पहिला. बरं खल्या भाऊ जा, आता कुठे दिसला तर सांग मामाला. घरी येतो सांगाले. हो ठीक आहे. अबे पहिले दारूभट्टीकडे जाऊन याचा भया राहिले का? ते बाप किती माहित नाही का तुला? जा पहिले दारूभट्टीकडे जाऊन मग गावात फिरत राहा. जर दिसलं गावात बियात तर मी सांगतो शांताबाईले. बरं ठीक आहे, जा मग. चल बाबू मांग्या, पहिलं दारू भट्टी. चल मग चल. गणपत भाऊ थांबव. याच तो शांतारामचा सोबती खरा खास. काऊन अगं गणपत भाऊ कुठून येत आहे तू? वावरातून आलो, आता डिझेल टाकायला जातो पेट्रोल पंपावर. हो का? आमचा शांताराम दिसला का? शांताराम घरी नाही आहे का? तुला माहीतच नाही का झालं ते? आता का झालं असन, भांडणच झालं असन. शांती भांडली असन चांगली. नाही ना, का झालं? अरे काल बाप भात पिऊन आला तर खूपच भांडण झालं, तर घर सोडून चालला गेला सकाळी तर पताच नाही कुठं आहे ना कुठं नाही, तर काही पताच नाही. कोण पाजले का माहीत, आता देव जाणे आता कुठं आहे ना का आहे का. आता तू जातच आहे पेट्रोल पंपावर, तर पाहुणे म्हणत होतो कुठेही आटकून असन, कुठे झोपून असन, दारूभट्टीत असन, तर पाय बा म्हणत होतो. छप बहीण काल तर मीच पाजलो. चला मीच पाजल्यावरच असं झालं वाटते भांडण माझं. फालतू पाजलं मनाचं. या बहीण मी आला बोकांडी, कोणी दिवशी नाव फुटते का याच पाजला होता म्हणलं तर गेलं वाया खाले. बहीण गणपत काही खरं नाही रे बाबा. बरं पाय तुम्ही कवापासून गायब आहे का? गणपत भाऊ कालपासून. एक तर तुला चांगला बडकते, येता जाता तू बाई बसवून आणते ना त्याले, तर पाय बाबा असन तर. बरं मी जातच आहो. पाहतो कुठं पाहू दारूभट्टी येते, पाहतो बस स्टँड काय मग आण उचलून ट्रॅक्टरवरच बसून आण, नाही तर बांधून आण चक्क्याला एखाद्या. बापा पोट्ट तर लेस रागात दिसत आहे. बरं आणतो बे. जाऊ का मग आम्ही तुझ्या भरोशावर? ना बापा आता माझ्याच भरोशावर राह, मी जाऊन फिरून येतो. जा आता घरी जाऊ का मग आम्ही डायरेक्ट? हा जा घरी जा. मी आणतो पाहून, बिंदास राह. जा कुटुंबी नसेल ना त्या कोपऱ्यातून शोधून आणतो. जा तू. चल तो पाहून आणतो म्हणताय गणपत भाऊ. हुशार आहे तसं. माहित आहे तुमच्या बापाचे शांतारामचे सगळे अड्डे माहित आहे. हो ना गणपतराव? बे राव कायले म्हणते बे, अजून लग्न व्हायचंच आहे ना. हा माहित आहे. अबे सोबती होता तो एक जमान्यात ना.
जा मग घरी जावा तुम्ही दोघे, जा घरी जा बिंदास. छप बहीण माय मी तर आपतच झाली. साला आणले तरी बरं झालं कोणी पाहिले नाही बाबा. बहीण नाही तर बहीण मायावरच नाव येत होतं. शांतारामले कोण दारू पाजलं तर मीच पाजलं म्हणून. जा मातीत गणपत तेच नाव आलं असतं रे बाप्पा. आणि बहीण माया मी घरी आला तर आला, सुखानं राहिला नाही वाटते. भांडण केलं ना घरातून गायब झाला. नसला बहीण माया मी कुठे जाऊन पिऊन पडून असन, कुठे बहीण जीव बिव दिला तर नसला आपत बहीण माया मी मायावरच नाव यायचो. अरे काही खरं नाही. आता बहीण या लेकरांपेक्षा बहीण मला गरज आहे त्याला पाहायची. आता पाहा लागेल मलेच. अरे काही खरं नाही केला. शांतारामच्या नांदीच लागत आता मी. कवा पाजतही नाही. माझ्यानं एक वेळा पाजलं पस्तावत होता. बहीण मायाचं येऊन भांडण केला वाटते शांताबाई सोबत आणि गायबही झाला. नसलं खाड यायचो माझ्या अंगावर बाबा. पहिले पाहून आणा लागते त्याला. गणपत थांब थांब थांब. बहीण कोण हात मारताय रे आत्ता? काय म्हणते तू का बा? बरं जरा भेटला. 100 रुपये का माझ्या भट्ट्याचे? त्या दिवशी नागराला आलतो दवाजा. हो तर मग घे ना मग. त्याच्यासाठीच तर तुले गणपत म्हणता. तूही चालला घाई मध्ये निघला. कायले कुठे जात आहे? डिझेल टाकून आणत होतो. पाटलाचा माराचा आहे ना आता. वाई करतो आता. थोडी म्हणताय पाटील टोपतो म्हणताय. उद्या परवा पावसाचं वातावरण दिसलं तर पाटलाले घाई. अजून पाणी नाही पाऊस नाही. उगाच काय घाई करते म्हणा. उगाच जाशील ना म्हणा 12च्या भावात. तर तू का ते पाटील माणूस हो. आता काही करू. आपल्याला काय करायचं? आपलं काम आहे. काम करून द्या ना बस. गेले का ती 100 रुपये घे. बरं धन्यवाद. मी काय म्हणत होतो चांगलं झालं ना. मस्त निघले ना 1 पराठी. झालं असं हेच ना बराड्या पूर्ण वावरातल्या. कायचं झालेलं काय दोघीच नव्हे. येते शांतीच्या घरी बहीण मामी शांताराम ठेवून आला वाटते कालपासून. शांती येऊन नाही राहिली वावरामध्ये. अबा शांताराम बुडेली माहित आहे वाटते. काऊन का झालं मनाचं? अरे आता माहित नाही का कोण बाई बसो का दलिंदर बहीण मामी शांतारामले दारू पाजून दिला आणि बस आला घरी. भाई भांडणं दोघीचे शांताचे आणि शांतारामचे दोघंही बम झगडून घेतले. शांतारामले अंगणात झोपून ठेवलं. घरात नाही घेतलं. दुसऱ्या दिवशी गेलो समजावलं. बहीण मामी मला धक्का मारून चालला गेला कुठं. तेव्हापासून गायब दिसतच नाही. आता कसं सांगा तुकाराम आबाजीले. तो दलिंदर मी सोतेले पाजणारा शांतारामले. बरं माहीतच नव्हतं मला. सगळ्या गावाला माहीत आहे. मी वावरात राहतो नागर भड्डत करत. मला माहीतच नाही पडत. आता ते पोट्ट भेटलं मंग्या. सांगितलं मला जा पाहून ये म्हणे दारू भट्टीकडे. नाही तर कोणी आलाच नाही म्हणते अजून बी घरात. चप बहीण अजून आलाच नाही. कमा नाही बाबा. कुठे पडून पिऊन कुठं गावले तर गेला नसेल तो. का माहीत तू का आबाजी आता आपल्याला कुठं आहे तर. आता जात राह तेलेच पाहतो तरी थोडा वेळ. का पाहिजे लेखा लहानचं लेकरू आहे ना ते. का शांती तर फिरूच नाही शकत. आणि तो माणूसच आहे का गावात कोणाच्या घरी राहतच नाही. कोणी इज्जतही देत नाही दारू पिदाळ्यांले. पाहतो येत होतं का तिकडे तू? येत नाही आता. उद्या सारखीचे थैला आणायला जातो म्हणत होतो कृषी केंद्रामध्ये. आजचे दिवस राहू देतो. आता संध्याकाळी होत आली. जातो डिझेल टाक ना पाहुणे थोडा वेळ. हो डिझेल टाकतो ना. ते पाहतो शांतारामले कुठं आहे तर. आता त्याचे अड्डे मला माहीत आहे ना. कुठं भकम वेळा सोडून आव ना मी त्याले. आता दारूही पाजून मीच आव. आता मलाच माहीत आहे सगळं का कारस्थान झालं ते. आता लोकांना सांगायला नाही जमत. बरं ठीक आहे मग तू का बा जा मग घरी जा. धन्यवाद हा. बरं झालं तुला आठवण दे. तू इमानदार आहे का? 100 रुपये दिला. अबे गणपती आम्ही कोणाचं खाऊन पिऊन दबेल नाही राहत. आपल्याजवळ तुला माहित आहे ना. इज्जत बिलकुल कमावून ठेवतो आपण. 100 रुपयानं कोण हलकं भारी होणार आहे बे. ते मजुरीचे तू घे मस्त का बराड्या काढून दिला म्हणून दिलं मी. बरं असंच आठवण दरवर्षी देत जा मला. चांगलं दाबून नागरून देत जातो लागन. बस तर मग झालं आता. एक वेळा कामी पड. कल्टिवेटर मारून दे. मी मारून देतो मग फटाल भेटाल बिलकुल. मग काय नाही सारणं पाडून टोबाचंच काम राहते. पावसाची वाट पाहून देऊ टोबून. पाटलासारखं आपलं काम नाही आले का. पाणी आल्याशिवाय आपण कसं माहिती आहे का टोबत नाही. ठीक आहे मग जा. चला तर मंडळी बुडी माई वाट पाहत असेल चहा प्यासाठी. बाकीचा शांताराम गायबचा एपिसोड का नाही उद्या पाहू.